Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. जरंगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये समाज बांधवांच्या खातरांनी सरकारच्या सांगण्यावरून उपचार घेण्यास सुरुवात केलेली आहे. आता मी सध्या उभा आहे जालन्यातल्या अंतरवाली सराटी या ठिकाणी आणि आपण माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत ते अंतरवालीमध्ये अलोट गर्दी करताना पाहायला मिळत आहे. सध्या शेतीची कामं सुरू झालेली आहेत. खरीप हंगाम जो आहे तो सुरू झालेला आहे आणि असं असताना जरंगे पाटलांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे की कोणीही शेती कामं सोडून मला भेटण्यासाठी अंतरवाली सराटीकडे येऊ नका. मात्र जरंगे पाटलांप्रती जो असलेला जिव्हाळा आहे त्यामुळे जरंगे पाटलांच्या भेटीसाठी त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज जो आहे हा अंतरवाली सराटीत दाखल होत आहे. आपल्यासोबत इथे काही मराठा बांधव आहेत, आपण यांच्याशी बातचीत करूयात. दादा, काय सांगणार, कुठून आलेत तुम्ही? माजलगाव. बरं, जरंगे पाटलांनी आवाहन केलेलं आहे की अंतरवालीकडे येऊ नका, शेती कामं बघा. मग तरी तुम्ही मोठे गर्दी करतात. काही जण शेती कामं करतात, काही जण घरातले कुटुंबातले आम्ही अंतरवालीकडे रवाना झालो. दादा, काय सांगणार? आम्ही सांगोल्याहून आलोय साहेबांना भेटायसाठी, साहेबांच्या तब्येती विचारपूस करण्यासाठी आलोय. बरं, त्यांनी वारंवार आवाहन केलं आहे की कोणीही अंतरवालीत येऊ नका. आज देखील त्यांनी तेच म्हटलेलं आहे, प्रत्येकाने आपली शेती कामं बघा. तरी पण साहेब एवढं समाजासाठी करते, शेती कामं करणारी घरी आहेत माणसं. आपण एकाने आलं तर काय फरक पडत नाही. जरंगे पाटलांचं अंतरवाली सराटीमधलं हे 4थं आमरण उपोषण आहे. 3 उपोषण झालेले आहेत. मात्र सरकारने वारंवार आश्वासन दिलं आहे, अद्यापपर्यंत मागणी पूर्ण झालेली नाही. साहेबांना, सरकारला आता विचार करावा लागेलच. आता तिने एकदा बघितले खासदारकी टायमाला, आता तर विचार करते सरकार करण. मला कुठून आलेत तुम्ही? हिंगोलीहून. बरं, बबलू कदम अकोलीकर. सरकारला लोकसभा निवडणुकीत चांगला फटका बसलेला आहे. मनोज जरंगे फॅक्टर जो आहे तो चांगला चाललेला आहे आणि असताना देखील अद्यापपर्यंत मागणी पूर्ण झालेली नाही. सरकारला लोकसभेला झटका बसूनही लोकसभेला सरकारला जागा अजून आलीच नाही. दादा म्हणले पेरण्या केल्याशिवाय येऊ नका, मात्र आम्हाला दम निघत नाही. पेरण्या काही भागात झाल्यात, काही भागात राहिल्यात, तरी पब्लिकचा उत्साह वाढलेला आहे आणि सरकारने याची दखल घ्यावी. दादाची तब्येत खरबळी म्हणले की पहा पब्लिकचा उत्साह कसा वाढला आहे. दादाच्या जर जीवाला काही हानी झाली तर महाराष्ट्र पेरल्याशिवाय राहत नाही. बाबा, काय सांगणार, कुठून आलेत तुम्ही? आम्ही फिरून आलो. आमचं गाव नारायणगडच्या पायथ्याला आहे. आमची एकच कळकळची विनंती, पहिल्या पूर्वी काळात आमच्या लोकांना आरक्षण कशामुळे घेतलं नाही की आमच्या लोकांना जिमनी भरपूर होत्या. त्यावेळेस ते म्हणले होय गोरगरिबाला खाऊन द्या, ह्याला आरक्षण द्या. पण चुकलं तर चुकलं, पण आता माफ करावं. आता आमच्या 10 एकर 20 एकर जिमनी आता 1 एकरवर आल्या. निसर्ग साथ देत नाही, औषध खत असलं महागाई झाली. आमच्या लोकांची इतकी परिस्थिती झाली, 100% आरक्षण आपलं 100% मार्क असून आमची मुलं बाळ नोकरी लागत नाही आणि 80-70 वर लागतात. का की त्यांना आरक्षण आहे. अहो, मोठे मोठे अधिकारी ओबीसी मधले आमची ते नोंदी असून तो काढणार, आमच्याकडे लक्ष देणार, का की अधिकारी त्यांची आहेत ना. आतापर्यंत 3दा अंतरवालीमध्ये उपोषण झालेलं आहे. हे 4थं आमरण उपोषण आहे. मात्र 3 उपोषण उलटून देखील कुठलीच कारवाई नाहीये, कुठल्याच आरक्षणाची जी मागणी ती पूर्ण झालेली नाही. अहो, त्यांना 5 दिवस उपाशी, त्या सरकारला म्हणा, मंत्र्याला म्हणा, तुम्ही 1 दिवस उपास राहून दाखवा, मग तुमची पाठ थापूक कसं काय कळण तुम्हाला काय येतं. अहो, दादाविषयी आमचे लोक रडते आहे, काय हाल चालले आमचे. रात्रंदिवस नात्रत आमचे दादा येते, तरी ह्याला काय किंवा दया आहे ना. थोडा विचार करायला पाहिजे. देवानी थोडा अंत घेऊ नये, एवढा सरकारने अंत घेऊ नये. काय तर दादाचं मान्य करावं आणि हे मंत्र सोडावं. दादा, काय सांगणार, कुठून आलेत तुम्ही? आणि जरंगे पाटलांनी आता उपचार घेण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र त्यांनी आज असं पण सांगितलेलं आहे की जर सरकारने आरक्षणाचा तोडगा काढला नाही तर मी उपचार परत बंद करणार आहे. मी सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मी पांडुरंग कदम, मी परभणी जिल्ह्यामधून आलेलो आहे. आता दादांनी उपचार घ्यायला तयार झाले, ते केवळ फक्त मराठा बांधवांनी विनंती केली म्हणून या ठिकाणी दादा उपचार घ्यायला तयार झालेले आहेत. आणि सरकारला जर असं वाटत तर सरकारने ही 5वा दिवस उजळण्याची वेळ येऊ द्यायला नव्हती पाहिजे, कारण की ऑलरेडी तिसरी वेळ ही उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे. आणि सरकारला विनंती म्हणा किंवा आणखीन काही वेगळ्या माध्यमातून समजा की आपण लवकरात लवकर तोडगा काढावा, कारण की लोकसभेला आपण या ठिकाणी त्याचे काय परिणाम झाले ते तुम्ही सर्वांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाहिलेले, देशाने पाहिलेले आहेत. परंतु यापुढं जर आपण आरक्षणाची भूमिका या ठिकाणी आमच्या म्हणजे सगळे सोयऱ्याची जी अंमलबजावणी आहे त्या संदर्भात जर आपण योग्य वेळी निर्णय घेतला नाही तर निश्चितच त्याचे पडसाद विधानसभेला सुद्धा उमटणार आहेत. परंतु त्याच्या अगोदर महाराष्ट्रामधली काही परिस्थिती जर म्हणजे वेगळी झाली तर या ठिकाणी त्यासाठी सरकार सर्वस्वी जबाबदार राहील. आणि आमच्यासाठी आमच्या दादांचा जीव अतिशय महत्त्वाचा आहे. आम्हाला तर असं वाटत होतं की दादांनी उपोषणाला बसायला नव्हतं पाहिजे, परंतु आता दादांनी सांगितलं, म्हणजे कसं आहे, दादांनी एकदा निर्णय घेतला
तर आम्हाला या ठिकाणी त्यांनी समाजाला मायबाप मानलेला आहे. परंतु एकदा दादा एखादा जर निर्णय घेत असेल तर आम्ही कितीही विनंती केलं तर ते त्यांच्या निर्णयावरती ठाम राहतात, कारण की त्यांना गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करायचे, त्यांच्या पंधरामध्ये त्यांचं हक्काचं आरक्षण या ठिकाणी देणार आहे. दादा, लोकसभा निवडणुकीत प्रस्थापितांना चांगलाच फटका बसलेला आहे. आता विधानसभा निवडणूक अवघ्या 6 महिन्यांवर आलेली आहे आणि असं असताना जरंगेंनी इशाराही दिलेला आहे की जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही स्वतः आरक्षण देणारे बनू. म्हणजेच विधानसभेमध्ये 288 विधानसभेत आम्ही आमचे उमेदवार उभा करू. असं असताना देखील जरंगेंची मागणी अद्यापही प्रलंबित आहे. खरं तर माननीय मनोजदादा जरांगे पाटलानं पहिल्यांदाच सांगितलं की राजकारण आमचा मार्ग नाही, परंतु जर आमच्या समाजाला वारंवार या समाजाला आणि माननीय मनोजदादा जरांगे पाटलाला जर वारंवार उपोषण करण्याची वेळ येत असेल तर इथल्या राज्यकर्त्याने त्याची दखल कुठेतरी घेणं गरजेचं आहे. माननीय मनोजदादा जरांगे पाटील आज महाराष्ट्रातल्या 6-7 करोड मराठ्याच्या मनामध्ये ही भावना आहे. फक्त मराठा समाजच नाही, जो जरांगे पाटलाला मानणारा वर्ग आहे त्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना आहे की दादा 5 दिवसापासून उपवासी आहेत, दादाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि पाण्याचा थेंब सुद्धा नाही. आज एकटे दादा उपोषणाला बसलेले नाहीत, हे 6-7 करोड मराठ्याची भावना इथं उपोषणाला बसलेली आहे. या राज्यकर्त्यांना जर लक्षात येत नसेल, मी राजकारणावर बोलणार नाही आणि दादानं सुद्धा सांगितलं की राजकारण हा आमचा मार्ग नाही, पण जर आम्हाला दिलं नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये यांना जी जागा दाखवायची ती जागा निश्चितच दाखवू. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजाला आयुष्य खूप कमी लागलं या देशाचा आणि या समाजाचा आणि या राज्याचा इतिहास बदलला. संभाजी महाराजाला सुद्धा खूप कमी 30-29 वर्षाचं राज्य राबलं. आम्ही कधी कधी बोलता बोलता म्हणत असतो की राजे पुन्हा जन्माला या. राजे पुन्हा जन्माला येतील का नाही माहीत नाही, पण या माणसानं आमचा समाज संघटित केलाय आणि हा संघटित झालेला समाज ताकदीनं माननीय मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे. दादाला जर काही झालं तर या महाराष्ट्राला दाखवून देऊ काय आहेत. पण आमची एवढी विनंती आहे की राज्यकर्त्यांनी दादाकडे लक्ष द्यावं, आमच्या मागणीकडे लक्ष द्यावं. जे करता येईल ज्याच्यातून मार्ग काढता येईल तो तात्काळ मार्ग काढावा, कारण हा प्रश्न फक्त माननीय एकट्या मनोज जरांगे पाटलाचा नाही किंवा मराठा समाजाचा नाही. तुम्ही असं किती जणांना सतवणार आहेत? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे. आणि दादा जर 5-5, 10-10 दिवस तुम्ही प्रत्येक वेळेस दादाला उपोषणाला बसायला होता. दादानं जरी सांगितलं असलं की पेरणीचे दिवस आहेत माझ्याकडे येऊ नका, परंतु दादाने या समाजाला मायबाप मानलंय आणि हा समाज आपल्या लेकराला उघड्यावर पडू देणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीनं माननीय मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीशी आहोत आणि येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देऊ की काय असतं आणि काय नसतं. दादा, काय सांगणार, कुठून आले तुम्ही? मी आष्टी तालुक्यातून आलेलो आहे. बरं, पेरणीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि असं असताना जरंगेंनी आवाहन केलेलं आहे की कोणीही अंतरवालीकडे येऊ नका, शेती आपलं पहिलं काम आहे, आपण ते करा आणि आरक्षण मिळवण्यासाठी मी इथे खंबीर बसलेलो आहे. दादा बोलले ती बरोबर आहे, पण आमचे मनच लागानात, शेतीमध्ये पण मन लागा नाही की एवढी सरकारने वाईट वेळ येऊन द्यायला नाही पाहिजे दादांवरती. 4 दिवस त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता, पाण्याचा थेंब नव्हता. आज त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली. जरा प्रकृती बरी दिसत आहे. काय वाटतं, काय सरकारकडून अपेक्षा काय? पण त्यांनी उपचार घेण्यासाठी हे केलंय, पण सरकारने तात्काळ त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि एवढी वाईट वेळ येऊन नाही द्यायला पाहिजे त्यांच्यावरती. एकूण आपण पाहू शकतो या भावना ज्या आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये आलेल्या मराठा बांधवांच्या आहेत. जरंगे पाटलांनी आवाहन केले की जोपर्यंत सरकार मला आरक्षण देणार नाही किंवा माझ्या समाजाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, असं मनोज जरंगे पाटील वारंवार सांगत आहेत. आणि समाजाला आवाहन देखील करत आहेत की जोपर्यंत आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे, शेतीची कामं सुरू झालीत आणि अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाने आपली शेतीची कामं सोडून अंतरवालीकडे येऊ नये. मात्र जरंगे पाटलांप्रती असलेला जो जिव्हाळा आहे, जे जरंगे पाटलांसोबत जोडलेली नाळ आहे, त्यामुळे जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये राज्यातून मराठा समाज मोठ्या संख्येने आता येण्यास सुरुवात झालेला आहे. एकूणच आपण या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत आणि यामध्ये मनोज जरंगे पाटील समर्थकांनी सांगितलेलं आहे की जर सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्हीच आरक्षण घेणारे बनू. गौरव साळी, मुंबई तक, अंतरवाली सराटी.